नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र. खरं तर आता आपण नव्यानेच इतिहासाला सुरुवात करतोय आणि ही असणार आहे आपली स्पार्क सिरीज. यामध्ये आपण इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल आणि इतर जे काही नवीन चॅप्टर्स आहेत तर ते करण्याचे प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा स्पार्क सिरीज मध्ये आपण काय काय बघणार आहोत. भूगोलाचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, नक्की चेकआउट करा. त्यासोबतच आता आपण इतिहासामध्ये प्रत्येक चॅप्टर बघणार आहोत आणि त्यासोबतच त्यातले कोणते क्वेश्चन्स असे आहेत जे तुम्हाला एक्झामला येऊ शकतात हे सगळं मी त्या पाठासोबत सांगणार आहे. सो लेट अस स्टार्ट. ऍक्च्युअल पाठाला सुरुवात करण्याआधी आपण हे बघूयात की या वर्षी आपल्याला इतिहास आणि राज्यशास्त्र याच्यामध्ये एकूण शिकायचं काय आहे. खरं तर या ठिकाणी जर तुम्ही पाहायचं म्हटलं तर 8वी पर्यंत ना आपण भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. मग आता आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा होता. आता बघा, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे इंग्रजांनी त्यांची राजवट काढून घेतली आणि आपल्या भारताच्या हातामध्ये आपली सत्ता आली. पण सत्ता आल्यानंतर एक्झॅक्टली या ठिकाणी कशा पद्धतीने ती चालवली गेली पाहिजे किंवा निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत किंवा त्यासाठी नेमकं निवडणुका घेतल्यानंतर जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी कशा कुठल्या कुठल्या टप्प्याने भारताचा विकास घडवून आणला किंवा त्यासोबतच असं आहे की बऱ्याचशा योजना आल्या भारतामध्ये, मग त्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना वगैरे आहे किंवा शिक्षण कशा पद्धतीने, शिक्षण व्यवस्था कशी होती, आर्थिक व्यवस्था कशी होती, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नवीन नवीन राज्यकारभार हातात आल्यानंतर कशा पद्धतीने घडी बसवली गेली होती पूर्ण भारताची, ही आपल्याला 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकायची आहे. अतिशय महत्वाचा हा पार्ट आहे आणि तुम्ही जर पुढे जाऊन कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार असाल तर त्यासाठी तर 9वीचा इतिहास सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आपण अगदी डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. चॅप्टरचं नाव थोडक्यात आपण बघणार आहोत आणि साधारणतः 1961 पासून 2000 पर्यंत जी काही स्थिती होती पूर्ण भारताची ती आपल्याला कव्हर करायची आहे. ठीक आहे. जास्त वेळ नाही घेणार मी, अजून 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन देईल आणि त्यानंतर आपला जो आजचा पाठ आहे इतिहासाची साधने त्याला आपण सुरुवात करूयात. ठीक आहे. तर बघा, इतिहासाची साधने आपण ऑलरेडी 6वी, 7वी, 8वी बरेच वर्ष पाहतोय. ठीक आहे. नवीन काय असतं प्रत्येक वर्षी, तर त्या त्या इतिहासाच्या अभ्यासानुसार काही साधनांचा उपयोग आपण कसा करू शकतो हे त्याच्यामध्ये नवीन असतं. बाकी तुम्हाला साधनं तर माहितीच आहेत, लिखित आहेत, भौतिक आहेत आणि मौखिक आहेत, हे तर बदलणार नाहीयेत. पण याच्यामधलं कॉन्टेंट मात्र जे आहे तर ते त्या त्या काळानुसार बदलतं. जर मला हेच पूर्वीच्या काळामधलं पाहिजे असेल, अगदी प्राचीन काळामधलं वगैरे, तर तेव्हा नाणी असतील, दगड असतील, शिलालेख वगैरे असतील, शिल्पकला वगैरे असतील. पण आता दस्तऐवज असतील, डॉक्युमेंट्स असतील ना आता त्या काळामधले वगैरे. सो साधनांचं एक्झाम्पल बदलतंय, साधनं सेमच राहत आहेत. नेक्स्ट आहे 1960 नंतर काय घडामोडी घडल्या. भारतामध्ये अंतर्गत कुठली आव्हाने होती, अंतर्गत पण बरीच आव्हाने होती. वरवर पाहता भारत स्वतंत्र झाला होता, पण त्याच्याही व्यतिरिक्त भारताच्या भारतीय लोकांमध्ये म्हणा किंवा भारताच्या आतमध्ये पण खूप सारी संस्थानिक वगैरे होती. अजून पण त्यांच्यातून आपला भारत पूर्ण स्वातंत्र्य झाला नव्हता किंवा अंतर्गत हालचालींमध्ये नक्षलवाद वगैरे होता. तर या सगळ्या गोष्टी अजूनही होत्या. त्यानंतर आर्थिक विकास कसा झाला, त्यासाठी कोणत्या योजना राबवल्या गेल्या, शैक्षणिक वाटचाल कशी झाली, म्हणजे आता आपण जो बघतो ना की 10वी नंतर 11वी 12वी वगैरे आहे, तर हे कसं डिसाईड केलं गेलं, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट जो पार्ट आहे जो की तुम्हाला 2 सत्र असतात ना, प्रथम सत्र द्वितीय सत्र, तर द्वितीय सत्रामधला जो सिलेबस आहे त्यामध्ये काय काय आहे बघा. महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. दुर्बल घटक म्हणजे याच्यामध्ये महिला येतात, बालकं येतात, वृद्ध व्यक्ती येतात, तर या सगळ्यांचे सक्षमीकरण. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जी काही प्रगती होत गेली होती भारत स्वतंत्र झाल्यानंतर तर ते आहे. उद्योग आणि व्यापार कशा पद्धतीने विस्तारत गेला आणि त्यानंतर बदलते जीवन भाग 1 भाग 2. सो बेसिकली असं साधारणतः एक सिलेबस आपल्याकडे आहे, ज्याची एक आयडिया तुम्हाला असली पाहिजे बिफोर स्टार्टिंग की एक्झॅक्टली यावर्षी आपण काय काय शिकणार आहोत, तर हे सगळं शिकणार आहोत. ठीक आहे. आता बघा, ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारची साधनं आपल्याला माहिती आहेत. भौतिक साधन, ज्याच्यामध्ये आपण ज्या काही फिजिकल वस्तू आहेत, भौतिक वस्तू आहेत, ज्यांना आपण हात लावू शकतो अशा ज्या वस्तू आहेत, त्याच्यामध्ये नाणी येतं, किल्ले येतात, शिलालेख येतात, शिल्प येतात वेगवेगळ्या प्रकारची, तर मटकी असतील, दागिने असतील, हे सगळं येतं भौतिक साधनांमध्ये. ठीक आहे. हे सगळं कशामध्ये येतं, भौतिक साधनांमध्ये. त्यानंतर आहेत आपल्याकडे लिखित साधने. लिखित साधनांमध्ये काय काय येतं, तर जे लिहून ठेवलंय, मग कोणीतरी काहीतरी गोष्टी लिहून ठेवल्या असतील, रोजनिशी लिहून ठेवली असेल, त्या काळामध्ये राजाचे जे काही कामकाजाचं पद्धत होती तर ती लिहून ठेवली असेल, आत्मचरित्र वगैरे लिहून ठेवलं असेल, तर हे सगळं येतं लिखित साधनांमध्ये. आणि मौखिक मध्ये काय येतं, तर जे बोलण्या वाटे आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतोय,
म्हणजे पोवाडे असतील, त्यातून आपण छत्रपती शिवाजी महाराज किंवा इतर राजे जे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण पोहोचवतो पुढच्या पिढीपर्यंत, किंवा कथा कहाण्या असतील, पराक्रमांच्या कहाण्या असतील, हे सगळं आपण पोहोचवतो लिहून लिहून नाही, तर मी माझ्या पुढच्या पिढीला सांगणार, ती पुढची पिढी पुढच्या पिढीला सांगेल. सो या पद्धतीने. त्यानंतर आहे दृकश्राव्य. दृकश्राव्य मध्ये काय येणार आहे? दृक म्हणजे बघणं, श्राव्य म्हणजे ऐकणं. अशा गोष्टी ज्या आपण बघू पण शकतो, ज्या आपण ऐकू पण शकतो. तुमचा टीव्ही, त्याच्यामध्ये आपण बघू पण शकतो, ऐकू पण शकतो. त्याच्यामध्ये ज्या काही न्यूज वगैरे चालतात, जी काही माहिती त्यातून मिळते, ती सगळी कशाची आहे? दृकश्राव्य पद्धतीची आहे. आपलं युट्यूब चॅनल आता तुम्ही मला जे बघताय हे पण दृकश्राव्य झालं. ठीक आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. सो आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळाचा इतिहास जो आहे तो अभ्यासलेला आहे. यानंतर आपण स्वातंत्र्योत्तर काळामधील इतिहास अभ्यासणार आहोत. आधुनिक काळामधील जी काही प्राचीन साधने आहेत किंवा इतिहासाची साधने आहेत, तर ती प्राचीन आणि मध्ययुगापेक्षा वेगळी आहेत. आता हे जे दृकश्राव्य आहे ते नवीन ऍड झालंय. याच्या आधी आपल्याकडे दृकश्राव्य साधन नव्हतं. हे नव्याने ऍड झाले भारत स्वतंत्र झाल्यानंतर, जेव्हा आपल्याकडे टीव्हीज वगैरे आले भारतामध्ये, तेव्हा हे साधन ऍज अ इतिहासाचं साधन म्हणून आपण वापरू लागलो. बरोबर आहे. म्हणजे ज्याप्रमाणे काळ पुढे जाईल त्याप्रमाणे आहे ती साधनं तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून नवीन साधनं जी आहेत तर ती येत आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स पण बदलतात. तर आधुनिक काळामध्ये आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. म्हणजेच काय, तर आता आपल्याकडे ना, फॉर एक्झाम्पल, मला जर एखाद्या माझ्या गावाचा इतिहास वगैरे लिहायचा आहे, तर मी त्याच्या आसपासची साधनं बघणार. पण मला जर महाराष्ट्राबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, तर मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय पुरावे मिळत आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या पर्टिक्युलर घटनेबद्दल कुठली कुठली ऐतिहासिक साधनं जी आहेत तर ती मला नवीन माहिती देऊ शकतात, हे सगळं बघावं लागणार. ठीक आहे. आणि ही जी साधनं आहेत तर यांच्या मदतीने मी इतिहास लिहू शकते. कसं बरं लिहू शकते? फॉर एक्झाम्पल, मला एखादं पत्र सापडलं. आता पत्र हे काय येऊ शकतं? लिखित साधन येऊ शकतं. सो आता हे जे पत्र आहे ते पत्र मी युज करू शकते आणि त्या पत्राच्या आधारे मला कळेल की त्या काळामध्ये कुठला राजा होता किंवा त्याचं राजकारण बेसिकली कसं होतं, त्याची मुद्रा त्यावर असेल तर कळेल की हा बाबा हा खरंच त्या काळचा राजा होता, किंवा सन 1900 पासून, म्हणजे सपोज की सन 1600 पासून 1700 पर्यंत त्यांनी राज्य केलं, असं जे काही असेल ते, तरी सगळी माहिती मला त्या पत्रावरून कळली आणि मग त्याच्या आधारे मी त्या त्या राजाचा इतिहास लिहू शकते. सो त्यामुळे इतिहास लिहिण्यासाठी इतिहासाची साधनं जी आहेत तर ती अतिशय महत्वाची आहेत. आता आपण एक्झाम्पल बघूया. स्टार्टिंग विथ लिखित साधने. याच्यामध्ये येतं वृत्तपत्रे, अर्थात लिखित साधने आहेत. यातून आपल्याला खूप माहिती मिळते, करंट अफेअर्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी कळतात. नियतकालिके म्हणजे काय, जे ठराविक काळानंतर प्रसिद्ध होतात. म्हणजे 15 दिवसांनी एखादं काहीतरी प्रसिद्ध होतंय, 7 दिवसांनी एखादं साप्ताहिक प्रसिद्ध होते, दर 7 दिवसांनी, दर महिन्याने एखादं मासिक प्रसिद्ध होते, दर महिन्याने होते. सो जर एखादी गोष्ट ठराविक काळाने सारखी सारखी प्रसिद्ध होत असेल तर त्याला आपण म्हणतो नियतकालिके. मग त्याच्यामध्ये साप्ताहिक येतं, त्याच्यामध्ये मासिक येतं, सगळं काही येतं. त्यानंतर आहे रोजनिशी. म्हणजे एखादा व्यक्ती रोज माझ्या लाईफमध्ये काय काय झालं हे लिहून ठेवतोय, म्हणजे तो व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये काय काय झालं हे लिहून ठेवतोय. तुम्ही लिहिता की नाही रोजनिशी हे पण मला नक्की सांगा. ऍक्च्युली इट्स व्हेरी नाईस हॅबिट, पण आता आपण ते विसरत चाललेलो आहोत. सो खूप मोठं नाही, पण ऍटलिस्ट दिवसभरामध्ये काय झालं हे 2 ते 3 वाक्यामध्ये फक्त हायलाइट्सच्या फॉर्मॅटमध्ये जरी आपण लिहून ठेवलं ना, तरी जेव्हा आपण एक वर्षाने वगैरे ते वाचतो ना, तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की अरे, म्हणजे तेव्हाच आपण कसे होतो आणि आत्ताचे आपण कसे होतो, किंवा तेव्हा कुठल्या महत्वाच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडल्या होत्या. सो ते परत एकदा एक रिव्हिजन वगैरे करता येतं. सो अशा त्या रोजनिशी असतात, ज्या की आपल्याला कसं आपण एका वर्षापूर्वी कसं होतं हे कळतं, सिमिलरली तेव्हा ते राजे कसे होते किंवा त्यांची लाईफ कशी होती हे आपल्याला रोजनिशीमधून कळतं. नॉट ओनली अबाउट राजे, इतर लोक पण. नेक्स्ट आहे ग्रंथ आहेत. पत्र व्यवहार जो झालेला आहे 2 राज्यांमध्ये किंवा 2 व्यक्तींमध्ये. त्याच्यानंतर अभिलेखागारामधील कागदपत्रे. अभिलेखागार म्हणजे काय, तर ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलं जातं. दस्तऐवज म्हणजे काय, डॉक्युमेंट. डॉक्युमेंट म्हणजे काय, असा कागद की ज्या ठिकाणी काहीतरी ऑफिशियल, काहीतरी राजकीय असं काहीतरी लिहिलेलं आहे, जो कशाच तरी पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. असं डॉक्युमेंट ज्या ठिकाणी ठेवले जातात त्याला आपण म्हणतो ते काय आहेत, अभिलेखागार आहेत. ठीक आहे. सो अभिलेखागारामध्ये अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवल्या जातात आणि ऑफकोर्स ती इतिहासाची साधनं आहेतच की. आता त्यानंतर पुढे बघा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. अतिशय इम्पॉर्टंट, एमसीक्यू मध्ये, एक्झाम मध्ये खूपदा विचारलं जातं, त्याच्यामुळे हा पार्ट नोट करून ठेवायचा आहे की भारताचा राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे, नवी दिल्लीमध्ये, आणि हे आशियामधील सगळ्यात मोठं अभिलेखागार आहे. ठीक आहे. त्यानंतर सरकारी गॅजेट्स, अनेक डॉक्युमेंट्स वगैरे जे काय असेल ते, टपाल तिकीट बघितली असतील तुम्ही, नसतील बघितली तर बघा. अशा प्रकारची टपाल तिकीट असतात. म्हणजे पूर्वी पूर्वी म्हणजे आता पण जेव्हा आपण एखादं पत्र पाठवतो, तसे आता आपण व्हॉट्सअपच्या जगात पत्र लिहित नाही, पण जेव्हा पत्र पाठवली जातात तेव्हा त्याच्यावरती ना एक तिकीट लावलं जातं.
ते तिकीट सेम असतं का? तर नाही. दर काही दिवसांनी ते तिकीट बदलतं. फॉर एक्झाम्पल, आता या तिकिटावरती या एका व्यक्तीचं चित्र आहे. का बरं आहे? तर आपण असं एज्युम करूयात की हा खूप मोठा व्यक्ती आहे. त्याची जन्मतिथी वगैरे असेल तेव्हा त्याच्यामुळे त्याच्या नावाचे तिकीट छापलं गेलं असेल. म्हणजे काय? तर टपाल तिकिटावरती जे मोठे मोठे व्यक्ती आहेत, ज्यांनी भारतासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे असे व्यक्ती असतील किंवा अशा कुठल्याही घटना असतील, त्याच्याबद्दल छापलं जातं त्या एवढ्या तिकिटावरती आणि मग ते तिकीट लावलं जातं. मग साधारणतः काहीतरी ठरलेलं असतं रुपीज की 5 रुपीज आहे, 10 रुपीज आहे. जेवढे पण रुपीजचं ते तिकीट असतं ते घेऊन ते आपल्याला लावावं लागतं. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने ह्याचे तिकीट आहे तर ते पण आपल्याला सांगतात की तेव्हाच्या काळामध्ये काय घडलं होतं. ठीक आहे. सो ते जेव्हा जाल कुपरचं तिकीट आपण बघतोय तेव्हा इथे खूप सारे सिम्बॉल्स आहेत. सो त्यांच्याबद्दलचा इतिहासाची माहिती आपण त्याच्या अकॉर्डिंगली इथे दिली आहे, ती आपण बघणार आहोतच, ती आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे कोशवाङ्मय. कोशवाङ्मय म्हणजे काय? तर आपल्याकडे ना तुम्ही जर मराठीमध्ये वाचतो बघा आपण एखादं व्युत्पत्ती कोश आहे, शब्दकोश आहे, विश्वकोश वगैरे आहे. तर बेसिकली यातून पण आपल्याला माहिती मिळतेच की त्या काळामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कशा घडायच्या ते. असे खूप सारे संज्ञा कोश वगैरे आहे जे आपण पुढच्या वर्षी इयत्ता 10वी मध्ये शिकणार आहोत. आता लोड घ्यायची गरज नाही. साधारणतः एक पुस्तक आहे ज्यामध्ये प्रचंड माहिती आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी पण चालेल. चला. त्यानंतर पुढे असं आहे की आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशीच ती माहिती देणारी प्रमुख साधने पण आहेत. लोकशाही म्हणजे काय? तर आता जो आपला भारत आहे त्याच्यामध्ये एखादा राजा आहे का? तर नाही. आपल्याकडे पंतप्रधान आहेत. जे लोकांनी उमेदवार निवडून दिले त्यातून पंतप्रधान निवडले गेले. म्हणजे बेसिकली सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे? लोकांच्या हातामध्ये आहे. लोकांनी म्हणजे लोकांसाठी प्रतिनिधी निवडतायत की आपल्यावरती कोण असलं पाहिजे, आपल्यासाठी निर्णय कुणी घेतले पाहिजे हे आपण निवडतोय. आपण वोटिंग देऊन हे निवडतोय. सो बेसिकली याला आपण काय म्हणणार आहोत? लोकशाही म्हणणार आहोत. वृत्तपत्रे जी आहेत तर ती लोकशाहीसाठी आहेत. तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे आपल्या देशामध्ये काही पण झालं की ते वृत्तपत्रामध्ये येतं. जे मोठे मोठे लोक आहेत त्यांचा लेखही त्याच्यामध्ये येतो की त्यांना ही घटना चांगली वाटली की वाईट वाटली हे पण त्याच्यामध्ये त्यांचं मत मांडलेलं असतं. म्हणजे लोकशाहीसाठीचा वृत्तपत्र हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असे दिसते. आता आपल्याकडे खूप मीडियम्स आहेत. आपल्याकडे न्यूज चॅनल्स आहेत, युट्यूब चॅनल्स आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे. सो खूप ठिकाणाहून आता आपल्याला माहिती मिळू शकते. पण सुरुवातीला 1961 ला वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा फक्त वृत्तपत्र एवढंच साधन होतं की जे माहिती पोहोचवायचं काम करायचं. तेव्हा काही टीव्ही सगळ्यांच्या घरामध्ये नसायचे. इथले रेडिओ असेल पण त्याच्यावरती पण काही तितक्या रेलेव्हंट म्हणजे खऱ्या माहिती असतील ह्याचं काही माहिती नसायचं कारण लोकांना वृत्तपत्र जास्त माहिती होतं. सो वृत्तपत्र हाच एकमेव मार्ग होता असं तेव्हा वाटायचं. त्यानंतर असं आहे की भारतामध्ये उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेट म्हणजेच काय आंतरजालाचा उपयोग केला जाऊ लागला. आंतरजाल म्हणजे इंटरनेटचा उपयोग केला जाऊ लागला आणि मग अनेक माध्यम जे आहेत ते सुरू झाले. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी कळतात. राजकारण कसं आहे, कला क्रीडा कसं आहे, साहित्य, समाजकारण, सांस्कृतिक घडामोडी हे सगळं काही आपल्याला वृत्तपत्रांमधून कळतं. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या गोष्टी वृत्तपत्रामध्ये येतात. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स असतं, डाएट असतं, बऱ्याचशा लोकांच्या मुलाखती असतात, इव्हन शैक्षणिक कॉन्टेंट पण असतं, जॉब रिलेटेड कुठे कुठे जॉब्स आहेत वगैरे याच्या पण बऱ्याचशा माहिती त्याच्यामध्ये असतात. सो इनफॅक्ट सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या पण सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या पण असतात. म्हणजेच काय तुम्ही बघितलं असेल की दर रविवारी वगैरे असं एक पुरवणी येते की नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. त्याला आपण पुरवण्या म्हणतो. सप्लिमेंट बेसिकली एक्स्ट्रा पेपर वगैरे असं काहीतरी त्याला आपण म्हणतो. सो छापील माध्यमांमध्ये चळवळीची मुखपत्रे असतात. राजकीय पक्षांची दैनिके, साप्ताहिके, मासिके, वार्षिके हे सगळं काही त्यातून आपल्याला मिळतं. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी ना संपूर्ण वर्षभरामध्ये काय काय घडलं याची एक वार्षिक पुरवणी वगैरे सादर करतात. मोस्टली जे लोक युपीएससी एमपीएससी साठी प्रिपरेशन करतात ना तर ते अशा पुरवण्या वापरतात की ज्याच्यामध्ये मॅगझिन्स ज्याला आपण म्हणतो की पूर्ण वर्षभरामध्ये काय काय घडलं हे सगळं एकाच त्या पुस्तकामध्ये असतं. पुस्तक म्हणजे ते जे काही छोटंसं बनवलं असेल त्याच्यामध्ये असतं आणि त्यातून आपल्याला वर्षभरातल्या सगळ्या घटना समजायला मदत होते. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे पीटीआय. आता हे जे पीटीआय आहे ते एक्झॅक्टली करतं काय? बघा, 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटकांचे प्राथमिक तपशील, महत्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख जे आहेत ते वृत्तपत्रांना पुरवले. म्हणजे बेसिकली माहिती वृत्तपत्रांना पुरवण्यासाठी पीटीआय जे आहे तर ते एक प्लॅटफॉर्म आहे. पीटीआयने ऑनलाईन
सेवा पण सुरू केलेली आहे. आणि 1990च्या दशकामध्ये पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रहण प्रसारण म्हणजे आपण सॅटेलाइटद्वारे जे बातम्या वगैरे पोहोचवतो ना, तर ते सुद्धा त्यांनी सुरू केलं. आधी टेलिप्रिंटर्सच होते फक्त. त्यानंतर त्यांनी देशभरामध्ये बातम्या पाठवायला सुरुवात केली आणि म्हणून इतिहास लेखनासाठी पण हा मजकूर महत्वाचा आहे. आता बघा, छापील माध्यमांमध्ये भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे अनेक वार्षिक जी आहेत म्हणजे वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, तर ते काढलं जातं. त्याच्यामध्ये सगळी रेलेव्हंट माहिती असते कारण भारत सरकार काढतं येते. सो त्याच्यामुळे जे खरी म्हणजे तपासून घेतलेली चिकित्सा करून घेतलेली सगळी माहिती त्याच्यामध्ये असते आणि ती विश्वसनीय असते कारण भारत सरकारचं आहे. मग याच्यामध्ये माहिती आणि प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये संशोधन, संदर्भ, प्रशिक्षण या सगळ्या डोमेन मधली किंवा या सगळ्या विभागांमधली माहिती होती. या ग्रंथामध्ये भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण आहे, शिक्षण आहे, सांस्कृतिक घटना, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानामधील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य, कुटुंब, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेश वहन, श्रम, गृहउद्योग, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी इत्यादी इत्यादी. म्हणजेच आपल्या दैनंदिन लाईफ मध्ये संपूर्ण राष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इनफॅक्ट पूर्ण देशामध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. अगदी क्रीडा, खाद्य पासून सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर सगळ्यांचा आढावा घेणारी माहिती याच्यामध्ये आहे. ती जर तुम्हाला बघायची असेल तर www.publicationsdivision.nic वरती जाऊन चेकआउट करू शकता. एवढ्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि शासनाची वेबसाईट असल्यामुळे अर्थात विश्वसनीय आणि रेलेव्हंट तर आहेच आहे. आता बघा, टपाल तिकिटे. टपाल तिकिटे किंवा वृत्तपत्रे ही इतिहासाची साधने तुम्ही आधी नव्हती पाहिली. म्हणजे इतिहासाची साधने तुम्ही पाहिली होती पण ही नव्हती पाहिली. म्हणजे प्रत्येक वर्षी जेव्हा आपण पहिला चॅप्टर इतिहासाची साधने हा पाहतोय तेव्हा त्याच्यामधली साधनं प्रत्येक वेळी वेगळी आहेत. सो टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. सो आता असं का म्हटलंय तुम्हाला पुढे कळेल. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये अनेक बदल घडून आले. त्यांचा आकार बदलला, त्यांचं वैविध्य त्याच्यामध्ये बघायला मिळालं, विषयामध्ये नाविन्य आहे, रंगसंगती बदलत गेलं आणि त्यामुळे टपाल तिकीट जे आहे तर ते काळ कसा बदलत गेला हे सांगतं आपल्याला. टपाल खाते राजकीय नेत्यांवर म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा राजकीय नेता जे आहे जो आहे त्याची डेथ अॅनिव्हर्सरी असेल किंवा पुण्यतिथी ज्याला आपण म्हणतो, जन्मतिथी ज्याला आपण म्हणतो, सो असं काही असेल, तो व्यक्ती खूप महान आहे, खूप महत्वाचा आहे असं काही असेल तर त्यांच्यावरती टपाल तिकीट बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला जाल कुपरचं बघायला मिळतंय. सिमिलरली एखाद्या फुलावर, एखाद्या प्राणी पक्षावर म्हणजे आपल्या राष्ट्रीय प्राणी असेल, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय पक्षी किंवा एखादा पक्षी, एखादा प्राणी नामशेष होतंय त्याच्यावर, यांच्यावर पण टपाल तिकीट बनवलं जातं. एखाद्या घटनेवर असेल किंवा एखाद्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाली, 100 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यावरती असेल अमृत महोत्सव वगैरे, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ण झालं तर या सगळ्यांबद्दल जे आहे ते टपाल तिकीट काढलं जातं. का तर ती जी घटना घडलेली आहे त्याबद्दल आजच्या पिढीला कळावं, त्याच्याबद्दल आजच्या पिढीमध्ये अवेअरनेस यावा या सगळ्या गोष्टींसाठी. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टींसाठी टपाल तिकीट जी आहेत तर ती काढली जातात. त्यानंतर पुढे बघा, आता या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल बघायला मिळते टपाल तिकिटांचं. ओके वेट. हा, 1977 मध्ये भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. आता एक्झॅक्टली कोण होते जाल कुपर? तर जाल कुपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते म्हणजे संपूर्ण जगातले. मुंबईमध्ये पारसी कुटुंबामध्ये जन्मलेले कुपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे म्हणजे फर्स्ट फिलॅटेलिक ब्युरोचे ते काय होते, संस्थापक होते. त्यांनी ही सुरुवात केली होती. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलॅटेलिक सोसायटीची पण स्थापना केली. या विषयावरती त्यांनी अनेक पुस्तकं वगैरे लिहिली. टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवरती ते घेऊन गेले आणि त्यांची कारकीर्द लोकांना कळावी किंवा त्यांची माहिती लोकांना व्हावी यासाठी, त्यांचं योगदान समजावं यासाठी त्यांच्यावरती पण टपाल तिकीट काढण्यात आलं होतं. बघा 1997 लिहिलं इथे. म्हणजे आता जर मला हे टपाल तिकीट कुठे मिळालं तर मला कळेल की 1997 साली असं एक टपाल तिकीट होतं ज्याच्यामध्ये जाल कुपर बद्दल लिहिलं होतं. बाकीचे जे काही सिम्बॉल्स आहेत ते वाचून मला अजून काही अंदाज येऊ शकतो. या ठिकाणी जर या कंपनीज बद्दल मला माहिती असेल, मद्रास वगैरे लिहिलंय या ठिकाणी किंवा या ठिकाणी बॉम्बे वगैरे लिहिलंय, सो याच्यावर आपल्याला कळू शकतं की त्या काळामध्ये कुठल्या कंपनी वगैरे होत्या किंवा कसं काय साधारणतः भारतामध्ये चालू होतं. नेक्स्ट आहे भौतिक साधने. लिखित मध्ये काय बघितलं आपण, वृत्तपत्रे बघितलं, टपाल तिकिटे बघितलं. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे भौतिक साधने. लेट अस स्टार्ट.
सो खाली दिलेली जी काही साधनं आहेत त्याची भौतिक साधनं आहेत नाणी, अलंकार, वस्तू संग्रहालय, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, स्थापत्य, पेहराव. बेसिकली अशी साधने की जी काही लिहित नाही आपण त्याच्यावरती, जे लिखित इतिहास नाही सांगत, पण ते असं असतं की त्या काळामध्ये कसा पेहराव असेल, त्या काळामध्ये कशी नाणी असतील, त्या काळामध्ये राजमुद्रा कशी असेल, हे आपल्याला यांच्यामधून कळतं. ठीक आहे. आता बघा नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आपण बदलत गेलेल्या नोटांच्या छपाई मधून आपल्याला इतिहास कळतो. आधी बघा एक रुपयाचं नाणं असं होतं. आता एवढी उंच असतं. म्हणजे यातून हे पण कळतंय की नाण्यांचा आकार बदलत जातो. आधीचं केवढं हेवी असायचं. आताचं असं लगेच. सो बेसिकली ते किती कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये धातूचं प्रमाण हे कळतं. इव्हन आधीच्या नाण्यांचा धातू, आताच्या नाण्यांचा धातू किंवा आधीचं जे काही पेपरची क्वालिटी होती नोटांच्या ती आताची जी बदललेली क्वालिटी आहे ती, त्यांच्यावरची चिन्ह बदलली गेली. आधी चिन्ह वेगळी होती, आता चिन्ह वेगळी झाली. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी काय सांगतात, आता बघा मध्ये 2000 रुपयाची नोट होती जी आता नाहीये, पण त्या 2000च्या नोटीवरती सॅटेलाइट होतं. म्हणजे जेव्हा आपल्या नंतरची पिढी 2000ची नोटेचं एक्झाम्पल बघेल तेव्हा तिला कळणार की त्या काळामध्ये काय असायचं, तेव्हा सॅटेलाइटला खूप जास्त महत्व होतं किंवा तेव्हा सायन्स आणि टेकला खूप जास्त महत्व होतं. तर हे कसं कळेल आणि कधी कळेल, जेव्हा आपण त्या नोटा बघू. म्हणजे नाणी पण काय सांगतात, इतिहास सांगतात. आता या 1 रुपयाच्या नाण्यावरती ना शेतीचं किंवा आय मीन धान्याचं चित्र वगैरे आहे. कणसं आहे त्या ठिकाणी, ज्वारीची, मक्याची वगैरे. सो म्हणजे तेव्हा काय कळतंय की त्या काळामध्ये म्हणजे साधारणतः काय साल आहे, 1970च्या आसपास शेतीला खूप जास्त महत्व होतं. हे आपल्याला याच्यावरून कळू शकतं किंवा शेतीकडे लक्ष दिलं जात होतं. हे आपल्याला या नाण्यावरून कळू शकतं. सो बेसिकली ही सगळी माहिती मिळवण्यासाठी नाणी खूप जास्त महत्वाची आहेत. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करतं, जिचं मुख्यालय मुंबई इथे आहे. अगेन लक्षात ठेवायचं, एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं. 1950 पासून ते आज तागायत नाणी यांच्यामध्ये जे काही धातू वापरले गेले, त्यांचे आकार असेल, त्यांच्यावरती जे पण चित्र वगैरे ड्रॉ केली असेल, तर या सगळ्यांमध्ये खूप जास्त बदल होत गेलाय. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी ही जी नाणी आहेत, शेती आहेत, तर या सगळ्याचं तेव्हाच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं वगैरे महत्व यातून आपल्याला कळतंय. ठीक आहे. आता बघा संग्रहालय. तुम्ही कुठल्या म्युझियमला भेट दिली आहे का? दिली असेल तर जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कुठल्या म्युझियमला भेट दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल जर एखादं वस्तू संग्रहालय वगैरे असेल तर त्या ठिकाणी काय असतं किंवा तुम्ही हे ऐकलं असेल की शिवरायांच्या काळामधले जे काही शस्त्र होते, चिलखत घातलं जायचं किंवा जिरेटोप घातला जायचा किंवा त्या काळच्या ज्या काही तलवारी वगैरे आहेत, भाले असतील, तर ह्या सगळ्यांचं पण संग्रहालय आहे बऱ्याच ठिकाणी वगैरे. किंवा इव्हन तुम्ही जर पाहिलं असेल तर चित्र असतात वेगवेगळ्या पेंटर्सचे वगैरे, तर त्यांचं एक वेगळं संग्रहालय असतं. म्हणजे संग्रहालयामध्ये ना अशा बऱ्याचशा गोष्टी एका ठिकाणी ठेवल्या जातात आणि याची माहिती आपल्याला संग्रहालयातून मिळते. फॉर एक्झाम्पल ऐतिहासिक संग्रहालय असेल तर सांगितल्याप्रमाणे की शस्त्र, तलवारी, चिरेटोप म्हणजे त्या काळामध्ये कसं या सगळ्या गोष्टी वापरल्या जायच्या किंवा कोणती शस्त्र वगैरे होती, या सगळ्याची माहिती आपल्याला मिळते. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी अशी वस्तू संग्रहालय आहेत, ज्यावरून आपल्याला त्या काळचा इतिहास समजून घेता येतो. फॉर एक्झाम्पल मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. तुम्ही पाहिलं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर आता युट्यूब वरती तुम्हाला त्याचे पण सगळे ब्लॉग्स बघता येतात. सो त्या ठिकाणी जाऊन सर्च करा, नक्की चेकआउट करा. याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. आय डोंट नो इफ त्याचा व्हिडिओ कोणी बनवला असेल की नाही किंवा अलाउड होता की नाही, पण एकदा चेकआउट करा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. ठीक आहे. सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक ते स्वतःकडे पण काही वस्तू असतील तर त्याचे नवीन नवीन संग्रहालय बनवतात. सो काही गव्हर्नमेंटचे संग्रहालय पण असतात, काही प्रायव्हेट संग्रहालय पण असतात. मग त्याच्यामध्ये असं असेल की तुम्ही खूप वर्षांपासून वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रुपयांची, वेगवेगळ्या देशामध्ये नाणी जमा करताय आणि तुमच्याकडे असं खूप साठा वगैरे आहे नाण्यांचा वगैरे इतर देशांमधला पण, तर तुम्ही स्वतःचं संग्रहालय बनवू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही अनेक वर्षापासून जी नाणी तुम्ही जमा केली आहेत, पूर्वीची आताची जी काय असतील ती सगळी ठेवू शकता. सो ते झालं तुमचं स्वतःचं संग्रहालय. बघा चांगली बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. परत टुरिस्ट वगैरे येतात मस्त बघायला. असं तुम्ही छान संग्रहालय वगैरे काढू शकता. नॉट ओनली अबाउट नाणी, पण टपाल तिकिटे असतील, काही पण जे असं अँटिक तुमच्याकडे असेल ना, तुम्ही त्याच्यावरती छान इन्स्टावरती पोस्ट वगैरे टाकू शकता, छान त्याचं मार्केटिंग करू शकता. सो अशी पण एखादी आयडिया आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मौखिक साधने. सो या साधनांमध्ये लोककला, लोकगीते, म्हणी, ओव्या हे सगळंच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने पोहोचवलं जातं, ते येतं. मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख या सगळ्यांच्या पोवाड्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. सो असे बरेचसे पोवाडे आहेत. तुम्ही जर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा मूवी पाहिला असेल तर त्याच्यामध्ये पण अफजल खानावरती पोवाडा आहे. जेव्हा तुम्ही तो पोवाडा ऐकता तेव्हा तुम्हाला कळतं की शिवरायांचा पराक्रम त्या काळामध्ये, त्या काळामध्ये मुघलांची काय स्थिती होती किंवा आदिलशहा, निजामशहा, मराठे वगैरे सगळंच त्याच्यामध्ये आहे. सो ते तुम्हाला कळतं. सो बेसिकली या सगळ्या पोवाड्यांच्या आधारे आपल्याला तेव्हाची काय कळते, माहिती कळते. सो अतिशय इम्पॉर्टंट आहेत या पोवाडे असतील, लोकगीते असतील तर ती इतिहासासाठी.
नेक्स्ट आहे दृकश्राव्य साधने. याच्यामध्ये दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल हे सगळं येतं, जे आपण बघू पण शकतो आणि ऐकू पण शकतो. मग अनेक हे आहेत चॅनल्स आहेत, डिस्कवरी असेल, हिस्ट्री चॅनल असेल, तर यातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. ओके, सो आता आपल्याकडे ना एक इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघूयात, की एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसा बघतो, याचे उदाहरण कविवर्य कुसुम अग्रज यांनी त्यांच्या आव्हान म्हणजे चॅलेंज, आवाहन म्हणजे विनंती, या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवरती जी कविता रचली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय कवितेमध्ये आपण बघूयात. बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. म्हणजेच काय, तर जेव्हा भारत चीन युद्ध चालू होतं, तर तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की एक तर हे सगळं त्या ठिकाणी चालू आहे ज्या ठिकाणी हिमालयाचा वगैरे पट्टा आहे, तर तिथे चालू आहे भारत चीनचं युद्ध. त्यामुळे असं म्हटलंय की रक्त आपुल्या प्रिय आईचे, म्हणजे अर्थात आपले जे काही सगळे सैनिक आहेत, ती सगळी एकाच आईची लेकरं आहेत किंवा भारत मातेची लेकरं आहेत. त्यामुळे असं म्हटलं जातंय की आईचं रक्त कोसळतंय, म्हणजे आईला वाचवण्यासाठी या मुलांचं रक्त वाहतंय किंवा मुलं वीरगती प्राप्त होत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे इथे. असुरांचे पदभ्रष्ट लागोनी आज सतीचे पुण्यमळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर कळे. कृतांत ज्वाला द्वेषाची ना कुणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडे, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते. म्हणजे एकूणच त्या काळामध्ये साधारणतः ही जी परिस्थिती आहे युद्धाची ती कशी आहे, लोकांच्या मनामध्ये कसा द्वेष राग आहे, या सगळ्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. म्हणजे त्या काळी जेव्हा ही लिहिली गेली होती कविता, आता जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला आयडिया मिळते की तेव्हा एक्झॅक्टली युद्धामध्ये काय काय घडलं असेल. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या लिहून ठेवलेल्या आहेत किंवा ज्या लोकगीतांमधून आपल्यापर्यंत येतात, त्या सुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत. आता बघा या ठिकाणी आहे FTII, म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण म्हणजे लोकांमध्ये जागृती पसरवण्यासाठी, अवेअरनेससाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली होती. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलं जातं, तर राजकारण आहे, समाजकारण आहे, कला, क्रीडा, संस्कृती या ज्या काही विविध क्षेत्रामधील महत्वाच्या घटना आहेत, त्यावरती वृत्तपट बनवलं जातं, ज्याला आपण डॉक्युमेंटरी म्हणतो ना, तर ते बनवलं जातं. इंडिया न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती असतील, देशासाठी योगदान देणारे जे काही व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल माहिती देणारे डॉक्युमेंटरीज म्हणजे अनुभोध, म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळतोय. तर अशा अनुबोधपट किंवा डॉक्युमेंटरीज ज्या आहेत तर त्या बनवल्या गेल्या. आणि आधुनिक भारताचा इतिहास सांगण्यासाठी हे जे वृत्तपट, अनुबोधपट वगैरे जे आहेत ते वापरतात. या ठिकाणी तुम्हाला FTII चा सिम्बॉल पण बघायला मिळतोय. सो आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी जी पण उपयुक्त साधनं आहेत तर ती बघितली. 21व्या शतकामध्ये काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधनं पण अपुरी पडतील आणि नवीन काहीतरी साधनं येतील. म्हणजे आता याच्यामध्ये फक्त आंतरजालाचा समावेश आहे. आता तर युट्यूब आलंय किंवा इव्हन स्पॉटीफाय वरती वगैरे पॉडकास्ट वगैरे असतील, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत ज्या की नवीन आहेत. म्हणजे जेव्हा पुढे जाऊन जेव्हा आपण एक साधारणतः 5-6 वर्षांनी हा सिलेबस रिवाईज वगैरे होईल, तेव्हा त्याच्यामध्ये या पण गोष्टी असतील. सो इतक्या वेगाने हे सगळं बदलत चाललेलं आहे. इंस्टाग्राम वरती आता सध्या म्हणजे न्यूज पेजेस आहेत बरेचसे, किंवा युट्यूबच्या रील्स, आय मीन शॉर्ट्स मध्ये न्यूज बघायला मिळतात. सो बेसिकली ते पण तर नवीन माध्यम आहे न्यूजचं, तेही याच्यामध्ये येऊ शकतं, अॅनिमेटेड न्यूज वगैरे. ठीक आहे. सो त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवीन साधने पुढे येतील. फॉर एक्झाम्पल आधी टेलिफोन असायचं, आता मोबाईल असतं. मधल्या काही काळामध्ये पेजर सारखं एक इन्स्ट्रुमेंट होतं जे आपण फक्त कॉलिंगसाठी युज करू शकत होतो. पण ते जेवढ्या वेगाने आलं तेवढ्याच वेगाने निघून पण गेलं, कारण नंतर मोबाईल्स वगैरे आले. आणि त्याच्यामुळे अशी बरीचशी माहिती आता आपल्याला आंतरजालावरती बघायला मिळते. पण जी काय माहिती आपल्याला मिळेल सोशल मीडियावरती, ती सगळी सत्य आहे की नाही, खरी आहे की नाही, हे आधी बघायचं आहे आणि मग त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. कारण सगळेच न्यूज ज्याही आपल्याकडे येतात सोशल मीडियाद्वारे त्या सगळ्या खऱ्या असतील असं काही नाहीये. ठीक आहे. सो इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मग त्यानंतर जे पण पुरावे आहेत तर ते खरे आहे की चुकीचे आहे, खोटे आहे, हे बघितलं पाहिजे आणि मगच इतिहास आपण लिहितो. आपण म्हणजे इतिहासकार लिहितात. सो इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असतो आणि त्यामुळे त्याचा उपयोग पण सगळ्याच ठिकाणी झालेला बघायला मिळतो. आता तेच आपण करणार आहोत. पुढे आपण अनेक चॅप्टर्स मधून इतिहास जाणून घेणार आहोत की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इतिहास कसा होता. आय होप की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. याच्यामध्ये कुठलाही काही पण डाऊट असेल तर नक्की विचारा. आता आपण बघणार आहोत की एक्झाम मध्ये कसे प्रश्न येतात. तर एक्झाम मध्ये तुम्हाला असे टिपा लिहामध्ये येऊ शकतात. भौतिक साधनावरती टिपा लिहा किंवा मौखिक वरती लिहा किंवा लिखित वरती लिहा किंवा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियावरती टिपा लिहायला येऊ शकतात.
हे 2 एमसीक्यूज तर मी तुम्हाला सांगितलेच. 2 म्हणजे एक एमसीक्यू की नवी दिल्ली या ठिकाणी सगळ्यात मोठं अभिलेखागार आहे, किंवा भारतातला अभिलेखागार कुठे आहे तर नवी दिल्लीमध्ये आहे. त्यानंतर एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात की दृकश्राव्य साधने का महत्वाची आहेत वगैरे, तर हे करून ठेवायचं आहे. चुकीची जोडी ओळखामध्ये हे जे टेक्स्ट बुक मध्ये आहे तेवढंच करा, एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, आणि ही जी स्पार्क सिरीज आहे तर ती अशी चालू राहील जर तुम्ही कमेंट करून कंटिन्यू लिहिलं तरच. त्याच्यामुळे कमेंट करून सांगा, आणि या व्हिडिओला किती स्टार्स मिळतील ते पण नक्की सांगा. ॲज यू ऑल नो की आपण प्रत्येक व्हिडिओच्या खाली स्टार्सनी इव्हॅल्युएट करतो की हा व्हिडिओ कसा असेल. सो नक्की तुम्ही स्टार्सने रेटिंग देऊ शकता, खाली कमेंट बॉक्समध्ये स्टार्स ड्रॉ करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी द नेक्स्ट सेशन अँड बाय.